अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सिर्जी शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। शिक्षक कॉलनी परिसरातील डीपी रोडवर दुपारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 2 दुकाने अक्षरशः जळून खाक झाली। वृंदावन दूध डेअरी आणि नियती सोलर एजन्सी या दोन्ही प्रतिष्ठानांमधील लाखो रुपयांचा मालसाठा, फर्निचर आणि महत्वाची उपकरणे आगीत भस्मसात झाली आहेत। कडक उन्हाळा, संभाव्य शॉर्ट सर्किट आणि अग्निशामक यंत्रणा उशिरा पोहोचल्याचा आरोप यामुळे या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे। अंजनगाव सिर्जी शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील डीपी रोडवर दुपारच्या सुमारास भीषण आग लागून 2 दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। 46 अंशाच्या प्रचंड उष्णतेने नागरिक हैराण असतानाच या आगीने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वृंदावन दूध डेअरी या दुकानातील फ्रीजरमध्ये दुपारी सुमारे 1 वाजताच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाले। काही क्षणातच आगीने विकराळ रूप धारण करत संपूर्ण दुकानाला वेढा घातला। आगीची तीव्रता इतकी होती की शेजारील नियती सोलर एजन्सी हे दुकानही तिच्या विळख्यात सापडले। पाहता पाहता दोन्ही दुकानांमधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य, व्यावसायिक उपकरणे आणि मोठ्या प्रमाणातील मालसाठा जळून खाक झालाय। वृंदावन दूध डेअरीचे मालक ऋग्वेद वाखडे, त्यांचे भागीदार यश शेवाळे तसेच नियती सोलर एजन्सीचे मालक वैभव पेरकर यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे। प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांची हानी झाल्याचे सांगितले जात आहे। आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी आणि दुकानदारांनी तातडीने प्रशासन व अग्निशामक विभागाशी संपर्क साधला। मात्र अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। तोपर्यंत आगीने दोन्ही दुकाने पूर्णपणे भस्मसात केली होती। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। अग्निशामक यंत्रणा वेळेत पोहोचली असती तर मोठे नुकसान टाळता आले असते, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे। दरम्यान जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे विद्युत उपकरणांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असून शॉर्ट सर्किटच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या घटनेमागेही शॉर्ट सर्किट हेच प्राथमिक कारण असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे। आगीत सर्वच गमावलेल्या व्यापाऱ्यांनी शासनाकडे तातडीची आर्थिक मदत आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे। तसेच या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी नागरिकांकडूनही केली जात आहे। अंजनगाव सिर्जीतील या भीषण अग्नितांडवाने 2 व्यापाऱ्यांचे आयुष्यभराचे कष्ट काही मिनिटातच राखेत परिवर्तित केले आहे। वाढते तापमान, विद्युत सुरक्षेचा अभाव आणि आपत्कालीन यंत्रणेच्या प्रतिसादाबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। नुकसानग्रस्तांना तातडीची मदत मिळणार का आणि या घटनेची जबाबदारी निश्चित होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।